नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेचा निकाल अगदी काही दिवसांच्या वरती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला तो माढा लोकसभेचा निकाल 4 जूनला नेमका काय लागणार, माढा लोकसभेतील विधानसभा निहाय नेमकं कसं चित्र असणार या संदर्भातले सेगमेंट आपण एबी मराठीवरती करतोय। आणि आज सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार, सांगोल्याची परिस्थिती कशी असणार आणि इथून पुढे येणाऱ्या विधानसभेकडे सांगोल्याच्या नेमकी कशा पद्धतीची गणित असणार आहेत या संदर्भात माझ्यासाठी बोलण्यासाठी पुरोगामी विचारांचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील नेतृत्व या ठिकाणी गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। तुमचं खूप खूप स्वागत। नमस्कार। खरं तर माढा लोकसभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला। हे सुरुवात करत असताना आपल्या मुलाखतीला कशी झाली निवडणूक माढा लोकसभेची, या निवडणुकीकडे कसं बघतात? खूप चांगली झाली महाविकास आघाडीच्या दृष्टीनं आणि निश्चितपणे मोहिते कुटुंब आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक पक्ष निश्चितपणे चांगल्या ताकदीनं लोकसभेच्या या माढा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि आम्हाला विश्वास आहे की 4 जूनला जो लागणारा माढा लोकसभेचा निकाल असेल त्यामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब हे चांगल्या मताने निवडून येतील। काय सांगोल्याचं नेमकी गणित कसं असणार आहे? कारण सांगोल्यामधूनच सध्या शिवसेनेत असलेले इथले आमदार शहाजीबाबू पाटलांची ताकद होती, त्या ठिकाणी पाणी प्रश्न सगळ्या गोष्टीवरून, आणि सांगोल्यामधून त्या ठिकाणी खूप मोठा धक्का बसेल अशी वक्तव्य निवडणुकीच्या काळात येत होती। सांगोल्याचं चित्र कसं असणार आहे या निकालात? 100% हा तालुका मागचे 60-70 वर्ष स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांच्या विचाराला मानणारा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचा हा तालुका आहे। आबासाहेबांनी नेतृत्व करत असताना या तालुक्यावरती त्या पद्धतीने पुरोगामी विचाराचे संस्कार केलेले आहेत आणि तोच विचार जपण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत। या माढा मतदारसंघामध्ये निश्चितपणे सांगोला तालुका आणि मतदारसंघ म्हणजे पंढरपूरची जोडलेली काही 14-15 गावं या मतदारसंघामधून कमीत कमी 8 ते 12 हजाराचं लीड हे निश्चितपणे धैर्यशील भैयांना मिळेल असा आम्हाला विश्वास आहे। पवारसाहेबांचं त्या ठिकाणी सांगोल्यामध्ये सभा झाली, त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला गेल्या। काय नेमकं सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी अगदी टोकाची टीका केलेली होती, मोहिते पाटलांच्यावरती टीका केलेली होती, आणि हे नेमकं काय सांगोल्याचं कुठंतरी जी 60 वर्षाची परंपरा होती आबासाहेबांच्या ती कुठंतरी या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी खाली गेली वाटलं? निश्चितपणे या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना कधीही जरी विरोधी विचाराचे काही नेते मंडळी असतील ते कधीही वैयक्तिक टीका टिप्पणी या तालुक्यामध्ये आबासाहेबांच्या माध्यमातून आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केली गेली नव्हती मागच्या 60-70 वर्षाच्या राजकारणामध्ये। पण यावेळेस आपण म्हणता तसं निवडणूक खूपच विचाराच्या दृष्टीनं खूप खालची पातळी गाठली। आमच्यासारख्या तरुणांना सुद्धा म्हणजे एक खंत आहे की या पद्धतीची खालच्या पातळीला जाऊन निवडणूक होणं ही दुर्दैवी गोष्ट आहे। असं असूनसुद्धा आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळींनी कधीही आबासाहेबांनी दिलेला विचार सोडला नाही आणि ती पातळी कधीही सोडली नाही आणि भविष्यात आम्ही कधी सोडणार नाही। शेतकरी कामगार पक्षाला ही जागा त्या ठिकाणी सोडण्यात यावी, तुमच्या पक्षाचे आमदार असणारे जयंत पाटलांची तशी मागणी होती। सांगोल्यात त्या तिकीट वाटपाच्या अगोदर मोहिते पाटील त्यावेळेस भाजपमध्ये होते, तशा चर्चाही झालेल्या होत्या। तुमची पवारसाहेबांच्या बरोबर बैठक त्या ठिकाणी चर्चा काही झाली होती का? तुमचं नाव चर्चेत होतं, अनिकेत देशमुखांचं नाव चर्चेत होतं आणि पुन्हा मोहिते पाटलांना उमेदवारी, नेमकी इनसाइड स्टोरी काय नेमकी या पाठीमागे घडली होती? निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचे या माढा मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये ठराविक लाख मतं शेतकरी कामगार पक्षाचे आहेत। मागच्या 20 वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचा लोकसभेला उमेदवार नव्हता किंवा लोकसभेमध्ये निवडून प्रतिनिधित्व शेतकरी कामगार पक्षाच्या कोणत्याही उमेदवारांनी केलं नव्हतं। त्यासाठी आमच्या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांनी महाविकास आघाडीच्या त्या बैठकीमध्ये की शेतकरी कामगार पक्षाला लोकसभेच्या माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी ही त्यांची मागणी होती।
11 मार्चला या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा आम्ही मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यात वैयक्तिक मी सुद्धा मागणी केली होती की आमच्या पक्षाला माढा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी. मी वैयक्तिक स्वतः 2 वेळा पवारसाहेबांकडे जाऊन विनंती केली होती. अनिकेतदादा त्या लोकसभा माढा मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी जयंतभाईंनी प्रयत्न केले. वैयक्तिक मी मागणी करत होतो पवारसाहेबांकडे जाऊन, अनिकेतदादा जाऊन भेटत होते आणि त्यांची मतं मांडून आग्रही मागणी करत होते. पण शेवटी कसं आहे, महाविकास आघाडीचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांकडे होतं आणि जयंतभाईंनी पवारसाहेब जे सांगतील तो आपण त्यांनी दिलेला आदेश पाळणं ही आपली नैतिक जबाबदारी. या हिशोबाने आमचा पक्ष काम करत होता आणि पवारसाहेबांनी निर्णय घेतला की बाबा धैर्यशील भैयांना महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी होती किंवा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणं ही आमची नैतिक जबाबदारी होती आणि त्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आम्ही ताकदीनं काम केलं. हा आता विषय निघालाच तर त्या विषयाकडे येतो की अनिकेत देशमुख आणि तुम्ही सातत्यानं गेल्या वेळची विधानसभा आणि ते देशमुखांनी लढवलेली होती, काही मतांनी पराभव झाला होता आणि सातत्यानं तुम्ही आत्ता मेळाव्याचा उल्लेख केला, त्यामध्येही फोटोवरून काही गोष्टी समोर आल्या. पुन्हा लोकसभेला अनिकेत देशमुखांनी त्या ठिकाणी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत सांगितलं, पुन्हा ते निवडणुकीच्या मैदानातून त्या ठिकाणी माघारी आले. नेमकी ही समजूत कशी घालली होती आणि लोकांच्यामध्ये एक संभ्रम तयार होतोय की बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखाच्यात विसंवाद आहेत का, या दोघं भावंड एका विचारानं सध्या नाहीत का, आणि ती तुमची लोक या बुचकाळ्यात आहेत की विधानसभेला नेमकं काय बाबासाहेब का अनिकेत देशमुख, आपण नेमकं काय करायचं? निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे. मी खूप वेळा बऱ्याचशा मुलाखतीमधून हा प्रश्न मला विचारला जातो आणि मी ती चर्चा करत असताना हाच मुद्दा मी मांडतो. आज तुमच्यासमोर परत रिपीट मांडतो आहे की शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे. केडर जो निर्णय घेतो तो तिथल्या पदाधिकाऱ्यांना मान्य करावा लागतो. केडरनी जर सांगितलं बाबासाहेब देशमुख तुम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे, निश्चितपणे मी सर्व ताकदीनिशी ती चांगल्या पद्धतीने पार पाडेल. पण हा निर्णय हा माझा वैयक्तिक नसणार आहे, पार्टीतल्या केडरचा असणार आहे आणि केडर जो निर्णय घेईल तो मला मान्य असणार आहे. अनिकेत देशमुख विधानसभेला बाबासाहेबांना जर उमेदवारी ताकदीनं पाठीमागं उभा असतील 100%. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नेमकं बारामतीत काय घडलं? अनिकेत देशमुखांनी निवडणूक लढवण्याची ठरवलेली, पुन्हा ते प्रचारात महाविकास आघाडीच्या सक्रिय झाले. शेवटची बैठक पवारसाहेब, धैर्यशील भैया आणि अनिकेतदादांची झाली बारामतीला आणि त्या बैठकीमध्ये अनिकेतदादांनी काही स्वतःचे निर्णय त्या ठिकाणी सांगितले. त्यांच्या काही मागण्या होत्या. मुख्यतः सहकारी संस्था आहेत आणि त्या सहकारी संस्थेंना पवारसाहेबांनी सहकार्य करावं ही मुख्यतः मागणी होती आणि पवारसाहेबांनी ती मान्य केली आणि त्यानंतर जी गणितं होती ती पुढची व्यवस्थित सुरळीतपणे पार पडत गेली. 50 वर्ष भाईंनी नेतृत्व केलं. आता सध्या प्रचार सभांमधून बघितलं असेल, इथले जे स्थानिकचे आमदार आहेत ते सातत्यानं म्हणतात की 50 वर्षात सांगोल्यात विकासाचं कामच झालं नाही, 5 वर्षात झालं ते 50 वर्षात जमलं नाही, पाण्यासाठी संघर्ष म्हणून नुसत्याच फाईल आम्ही फक्त पाहिली, पाणी कधी आलंच नाही आणि मी सांगोल्यात सगळं बघल तिकडं पाणीच करून टाकले. हे आव्हान, हा विकास तुम्ही कसं बघता याच्याकडे, का तुम्हाला हे दिसत नाही का? निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणांना याची जाणीव आहे, पण मी काय म्हणतो याच्यापेक्षा इथल्या तालुक्यातली जनता काय म्हणते हे खूप महत्त्वाचं आहे. आबासाहेबांनी 60 वर्ष राजकारण करत असताना नागनाथ अण्णा नाईकवाडी, आर आबा आणि अशा मोठ्या दिग्गज नेते मंडळींना 13 दुष्काळी तालुक्यातील विविध पक्षातील सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन पाणी परिषदा घेतल्या. मागच्या वर्षी मंगळवेळेला ती पाणी परिषद 30वी झाली. त्या पाणी परिषदेचं फलित हे टेंबू म्हैसाळसारख्या योजना वास्तवाला आणण्यासाठी झालं. एखादी योजना वास्तवात आणण्यासाठी काय कष्ट घ्यावा लागतं, त्याचा पाठपुरावा किती करावा लागतो, हा इथल्या तालुक्यातल्या जनतेने पाहिलेला आहे. विरोधक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा इथल्या जनतेला त्याची जाणीव आहे. त्याचसोबत आबासाहेबांनी हा दुष्काळी तालुका म्हणून गणला जायचा.
पवारसाहेब केंद्रीय मंत्री होते, आबासाहेब आमदार होते आणि फळबाग योजना, लागवड ही रोजगार हमीमध्ये समावेश करण्याचं काम आबासाहेबांच्या आणि पवारसाहेबांच्या माध्यमातून झालं. त्याच्यानंतर या तालुक्यात आणि आसपासच्या मानदेश पट्ट्यामध्ये डाळिंबाची लागवड खूप चांगल्या पद्धतीने झाली. इथला शेतकरी हा कष्टकरी आहे, चिकाटी आहे, जिद्दी शेतकरी आहे आणि मग त्यांच्या कष्टाच्या जोरावर त्यांनी डाळिंबाची बाजारपेठ युरोपसारख्या ठिकाणी काबीज केली. मग हा विकास तुम्ही गणणार आहात का नाही याचा जनता विचार करते. त्याच्यामुळं अशा ज्या काही त्यांच्या वक्तव्याला मी उत्तर द्यावं हे मला वाटत नाही. टेंभू म्हैसाळचं पाणी मीच आणलं आहे, उजनीवरून येणारी जी नवीन योजना आहे ती आता मंजूर झालेली आहे. कोट्यवधी रुपयाचा विकास निधी आणला त्या ठिकाणी मतदारसंघात आला आहे. रस्त्याची कामं झालेत, लाखो रुपयांची कामं मतदारसंघामध्ये 5 वर्षाचं त्यांनी रेकॉर्ड काढलं तर तुम्हाला आकडेमोड करता येणार नाही इतका विकास निधी तालुक्यात आता या 5 वर्षामध्ये आला आहे. वास्तव काय? निश्चितपणे विकास होण्यासाठी प्रत्येकजण कष्ट घेतो. त्यांनी कष्ट घेतले असतील ते नाकारणं आपल्या दृष्टीनं चुकीचं ठरेल. पण जी काही विकास कामं आहेत ती किती कागदावर आहेत आणि किती वास्तवात आहेत हे तुम्ही स्वतः पाहणं गरजेचं आहे आणि इथल्या जनतेला ते माहीत आहे. हा एक मुद्दा झाला. जे काही रस्त्याचं किंवा पाण्याचं, जर पाणी आणलं असतं आणि पाण्यासाठी खरंच त्यांनी मदत केली असती किंवा कष्ट घेतले असते तर आजच्या घडीला त्यांच्या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या गावामध्ये मागच्या 2 महिन्यापासून पाण्याचे टँकर चालू आहेत. तालुक्यामध्ये खूप गावांमध्ये पाण्याचे टँकर चालू आहेत. चिंचोली तलाव आहे तो कोरडा फट्ट पडलेला आहे. तिकडं सोनके तलाव आहे, त्याचा म्हणजे सोनके तलावाचा जी पाण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे, त्याचा तळ दिसतोय. तीच परिस्थिती बुधाळ तलावातली आहे. आणि नीरा राईटचं पाणी, NRBCचं पाणी हे मागच्या 10 तारखेला बंद झालेलं आहे. नियमाने 20 तारखेपर्यंत पाळी होती आणि आपण सत्ताधारी आहोत, इथले लोकप्रतिनिधी आहोत आणि इथल्या गोरगरीब जनतेची पिकं जळून चालली आहेत. याच्यावरती एकही भाष्य इथल्या लोकप्रतिनिधीकडून होत नाही. याच्या इतकं दुर्दैव अजून दुसरं काय असू शकतं? निराच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही काढला. 2 दिवसापूर्वी तुम्ही सिंचन भवन पुण्याला त्या ठिकाणी सगळे एकत्रित बैठकीला गेलेला होता. निवडणुकीनंतर पाण्याचं राजकारण होतंय? निश्चितपणे नाही. याला राजकारण म्हणणं चुकीचं ठरेल. ज्या लोकांना गोरगरीब शेतकऱ्यांची जाणीव आहे, यांनी कष्ट करून उभा केलेल्या डाळिंबासारख्या बागा आहेत, 20-20 वर्षाच्या डाळिंबाच्या बागा या पाण्यावरती अवलंबून होत्या आणि त्या आत्ता जळून चाललेल्या आहेत. त्याची जबाबदारी घेणं ही आमच्यासारख्यांची कर्तव्य आहेत आणि आम्ही ती जबाबदारी उचलून त्या ठिकाणी तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांना विनंती केली की बाबा हे जर तुम्ही निरेचं पाणी आम्हाला दिलं नाही तर निश्चितपणे इथला शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या खूप कठीण परिस्थितीत जाईल. काही केळीच्या बागा आहेत, उभ्याने त्या जळून चाललेल्या आहेत. ऊसासारखी पिकं आहेत, उभ्याने जळून चालेल. आणि मग याच्यासाठी आम्ही जबाबदारी उचलणं याला जर राजकारण कोण म्हणत असेल तर मला वाटतं हा हास्यास्पद आहे. हे सगळं होत असताना, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ते सांगितलं जातं की सांगोला तालुक्यातून पुन्हा ह्या विकास कामांच्या जोरावरती विधानसभेशी गणित आता तो आपण थेट त्या ठिकाणी लोकसभा विधानसभा अगदी घोडा मैदान जवळ आहे आणि विधानसभेची गणित त्या ठिकाणी हे करत असताना दीपक साळुंके असतील, शहाजी बापू पाटील असतील किंवा ही सगळी एकत्र आहेत मंडळी आणि तुम्ही एका बाजूला शेतकरी कामगार पक्ष अगदी छोटासा, मी संख्येनं म्हणणार नाही मात्र संख्याबळ असेल विधानसभेतलं किंवा हा तुमचा शेतकरी कामगार पक्ष आणि ही सगळी सांगोल्यात दीपक आबा शहाजी बापू एकत्रित असताना त्या आव्हानाला सामोरं कसं जाणार आहे? मला तुम्हाला सांगायचं आहे की 2019ची विधानसभेची निवडणूक हे कितीच्या फरकाने इथले लोकप्रतिनिधी निवडणूक जिंकून आले तर 3 डिजिटमध्ये 3 संख्येमध्ये त्यांची निवडणूक झालेली आहे. याचा अर्थ ह्यांचं संख्याबळ किती आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा इथल्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या जनतेला माहीत आहे. निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी हा स्वाभिमानी आहे
आबासाहेबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर आबासाहेबांना पराभव पाहावा लागला आहे. ही जी सल आहे इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, निश्चितपणे आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा दिवस रात्र झटतोय. येणाऱ्या विधानसभेला निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आत्मविश्वास आहे की या सांगोला मतदारसंघावरती शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं होत असताना आबासाहेबांनी नेतृत्व केलं. ठीक, केडरनं तुम्हाला समजा विधानसभेसाठी प्रोजेक्ट केलं. सांगोल्याचं व्हिजन, सांगोल्याच्या विकासाचं व्हिजन म्हणून सध्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या समोर नेमकं काय व्हिजन आहे? अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यानंतरच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आहेत शिक्षण आणि आरोग्य. मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. मला याची जाणीव आहे की आपल्या तालुक्यामध्ये इथल्या गोरगरीब जनतेला चांगल्या पद्धतीचं आरोग्याची सेवा कशा पद्धतीने देता येईल याचा प्लॅन माझ्या डोक्यात आहे. गोरगरीब जनता आजच्या घडीला आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ 110 प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदचे ह्या 110 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. वाडी वस्तीवरचा आमचा गोरगरीब शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मुलगा आणि मुलगी तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात आणि त्या ठिकाणी जर शिक्षक नसतील तर त्या मुलांनी शिक्षण काय घ्यायचं हा कळीचा मुद्दा आहे आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. निश्चितपणे ह्या दोन गोष्टीवरती मी काम करणार आहे. त्याचसोबत या तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, ही देशातच वाढलेली आहे. पण सांगोला तालुक्यापुरता विचार केला तर निश्चितपणे भविष्यकाळामध्ये या ठिकाणी MIDCचा एक्सपान्शन करून आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उद्योग व्यवसाय आणायचे आहेत. कृषी MIDC KVK सारखा प्रोजेक्ट मी पाहून आलेलो आहे आणि शेतीसाठी एक वेगळी MIDC कशा पद्धतीने या तालुक्यात उभा करता येईल आणि इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलींना प्रशिक्षण देऊन शेतीच्या आधारे काय व्यवसाय आपण उभा करू शकतो याचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हे महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. पाण्याचा थोडाफार प्रश्न आहे, त्याच्यावरती अभ्यास करून तो प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन हे आमच्या तालुक्यामध्ये होतं. जवळजवळ 7 ते 8 लाख लिटर दूध दिवसाला या तालुक्यामध्ये तयार होतं. इथला शेतकरी कष्टकरी आहे आणि त्या दुधाच्या उत्पन्नावरती फूड प्रोसेसिंग करून कशा पद्धतीने तिथल्या शेतकऱ्यांना आर्थिक सबळता येईल आणि त्याच्यासाठी काय करता येईल, त्याच्यावरती उद्योगधंदे कसे उभारता येतील, त्याच्यावरती मी अभ्यास करतो आहे आणि त्याच्यावरती काम करून निश्चितपणे भविष्यकाळामध्ये उद्योगधंद्यात या ठिकाणी इथला तरुण वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहील याच्यावरती मी काम करणार आहे. थोडंसं शेवटाकडे येत असताना एका शब्दामध्ये तुमच्याकडून मला उत्तर हवं आहे. सध्या महाराष्ट्राचा विचार करता सगळ्यात पॉवरफुल महाराष्ट्राचे काम करणारा नेता कोण वाटतं, नरेंद्र मोदी का शरद पवार? निश्चितपणे दोघंही त्या ठिकाणी योग्य आहेत. दोघांनी चांगलं काम केलेलं आहे. पण हे काम करत असताना पवारसाहेबांनी शेतकऱ्यांची नाळ कधीही तुटू दिली नाही. शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर काम केलेलं आहे. विशेष करून आमच्या तालुक्यात आणि मानदेश पट्ट्यात जो कोणी डाळिंब बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी केलेलं काम इथला शेतकरी कदापि विसरणार नाही. कारण डाळिंब बागाची लागवडच रोजगार हमीमध्ये, फळबाग लागवड ही रोजगार हमीमध्ये त्यांचा समावेश केला. त्याच्यानंतर काही कारणाने डाळिंबावरती तेल्यासारखे आजार आले आणि त्यावेळेस आबासाहेब इथं आमदार होते, पवारसाहेब केंद्रात मंत्री होते. आबासाहेब वेळोवेळी तेल्यासारखा रोगाचा प्रादुर्भाव डाळिंबावरती आल्यानंतर विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचे. तत्कालीन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल करायचे आणि पवारसाहेबांनी सरळ हाताने इथल्या शेतकऱ्यांना एकही शर्त अटी न लागू होता कोट्यवधीचं अनुदान इथल्या गोरगरीब डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आजच्या परिस्थितीला
या तालुक्यामधलं डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली, झाडं उद्ध्वस्त झालेले आहेत, बागा उद्ध्वस्त झालेले आहेत. मागच्या 3 वर्षापासून आमच्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना एकही रुपयाचं अनुदान मिळू नये याच्या इतकं दुर्दैव नाही. आणि निश्चितपणे मला असं वाटतं आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पवारसाहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि इथला शेतकरी तो विसरणार नाही. त्याच कारणाने आज जे लोकसभेमध्ये मतदान झाले, शेवटचा टप्पा आपला 5वा टप्पा 20 तारखेला पार पडला आणि 4 जूनला त्याचं निकाल आहे. त्याच्या निकालावरच तुम्हाला समजून येईल की एखाद्या व्यक्तीनं केलेल्या कामाची जाणीव ठेवून इथला गोरगरीब वर्ग कशा पद्धतीने त्या माणसाची उतराई करतो हे 4 जूनच्या निकालानंतर आपल्याला दिसेल. इनडायरेक्टली पण मला एका शब्दात हवा आहे. ठीक आहे, भाजपमधलं सध्या महाराष्ट्रातला पॉवरफुल लीडर किंवा तुम्हाला वाटतं की हा माणूस त्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट आहे, देवेंद्र फडणवीस का नितीन गडकरी? दोघंही त्या ठिकाणी खूप योग्य आहेत. गडकरी साहेबांनी खूप मोठं काम रस्त्याचं केलेलं आहे. हे देशाने बघितले, काही अंश इतर देशातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे मी माझे 2014 ते 19मध्ये आबासाहेब आमदार असताना टेंबू आणि म्हैसाळच्या योजनेला निधी देताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरळ हाताने निधी दिलेला आहे. हे आमच्यासारख्यांनी मान्य करणं गरजेचं आहे. ज्यांनी काम केले त्यांचं कौतुक करणं हे नैतिक जबाबदारी बनते. आणि फडणवीस साहेबांच्या ज्या काही योजना होत्या, काही काम करण्याची पद्धत आहे त्यांचीही चांगली आहे आणि गडकरी साहेबांचीही चांगली आहे. बारामतीमधून संसदेत कुणाला पाहायला आवडेल, सुनेत्राताई की सुप्रियाताई? निश्चितपणे सुप्रियाताई. सुप्रियाताई हे सगळं आहे. ठीक, ह्या सगळ्या केडरमध्ये होईल. तुम्हाला सगळ्यात जास्त काम करायला बाबासाहेब देशमुख आमदारमधून विधानसभा की विधान परिषद? निश्चितपणे विधानसभा. विधानसभा. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना अजून एक प्रश्न सातत्याने माढा लोकसभेच्या अनुषंगानं एकूणच 4 जूनला निकाल येतोय, तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे, सांगोला तालुक्याचं योगदान असणार आहे. मात्र मान खटाव तिकडून सध्याचे विद्यमान आमदार आहेत जयकुमार गोरे, ते त्या ठिकाणी म्हणतात की माळशिरसचं काही लीड असेल किंवा एकूणच मान खटावचं खूप मोठं लीड असणार आहे आणि ते चॅलेंज त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथूनच रणजितसिंह निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग मान खटाव घालून देईल. कसं बघतं त्याच्याकडे? ॲक्च्युली मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि मी आत्तापर्यंत तालुका आणि मतदारसंघ सोडून बाहेर कधी फिरलो नाही आणि त्याचा जो काही अभ्यास आहे तो माझ्याकडे नाही. त्याच्यामुळे ह्या प्रश्नावरती मी उत्तर देणं योग्य ठरणार नाही. ठीक आहे, समाजाच्या बाबतीत आबासाहेबांनी त्या ठिकाणी पर्टिक्युलर समाजाचं नेतृत्व केलं नाही, मात्र धनगर समाजाचं एक पुरोगामी नेतृत्व म्हणून आबासाहेबांकडे बघितलं जात होतं. सध्या मराठाचं समाजाचं आरक्षण आणि धनगर समाजाचंही एसटीतलं आरक्षण हे दोन्ही प्रश्न प्रलंबित आहेत. ह्या आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेब देशमुखांची भूमिका नेमकी काय आहे, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण? निश्चितपणे प्रत्येक समाजाची जी काही मागणी असेल, म्हणजे मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल, इवन आमच्या तालुक्यामध्ये महादेव कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे किंवा इतरही समाज मागतायत. निश्चितपणे डवरी समाज आहे, त्यांचा आरक्षणाचा मुद्दा आहे. या प्रत्येक समाजाच्या ज्या काही भावना आहेत त्यांनी त्या भावनांचा आदर करणं हे राज्यकर्त्यांनी, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने त्या भावनांचा आदर करणं गरजेचं आहे. त्यांची मागणी रास्त असेल, त्या मागणीचा विचार करून प्रत्येक समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज असेल तर निश्चितपणे दिलं गेलं पाहिजे. हे देत असताना कुणावरही अन्याय होता कामा नये या हिशोबाने प्रत्येक मागणाऱ्या प्रत्येक समाजाला आरक्षण मिळणं ही आणि ते देणं ही शासनाची जबाबदारी असं मला वाटतं. मराठा आरक्षणाचा लोकसभेच्या निवडणुकीत हा मुद्द्याचा काही इम्पॅक्ट झाला आहे का? तो माढ्यात होईल? निश्चितपणे झाला असं म्हणता येईल. कारण एक महाविकास आघाडीच्या दृष्टीनं मी तालुक्याचा विचार करता निश्चितपणे या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने एक सुनामी होती, सुनामी, आणि त्याचा
एक घटक म्हणून तोही मुद्दा असेल असं मला वाटतं. सुनामी होती म्हणताय आणि परत म्हणताय की लीड फक्त 10 ते 12 हजाराचं येईल. काय नेमकं गणित? मला अपेक्षित होतं म्हणूनच मी सुनामी हा शब्द वापरला होता. त्याचं कारण आहे की शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. आमच्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेने आणि मतदारांनी कधीही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैसा हा वापर होतो याचा विचारही केला नव्हता. 20 ते 25 कोटी रुपये या तालुक्यामध्ये वाटले असं बऱ्याचशा लोकांचं मत आहे. ते कितपत खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण निश्चितपणे पैशाचा प्रचंड वापर झाला आणि त्या कारणाने काही अंशी लीड हे कमी होईल असं आम्हाला वाटतं आहे. हे सगळं होत असताना मग रॅपिड फायरमध्ये पुन्हा एका शब्दातलं प्रश्न माझ्याकडनं राहून गेला. भविष्यात राजकारणात कायमचा कोण मित्र नसतो, कायमचा कोण शत्रू नसतो. भविष्यात डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जवळचा किंवा सांगोला तालुक्यातून कोण सगळ्यात जास्त जवळचं वाटेल? आमदार शहाजीबापू पाटील का माजी आमदार दीपक आबा साळुंखे? निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला निवडणुकीनंतर देईन. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवट येत असताना ही सगळी निवडणूक होत जाईल. पेशानं डॉक्टर आहात, वैद्यकीय व्यवसाय, एक उच्च विद्याविभूषित असणारा डॉक्टर आणि पुन्हा राजकारणाकडे त्या ठिकाणी होणारी वाटचाल. डॉक्टर ते आता आमदारकीचे उमेदवार म्हणून लोकांच्या मधून असणारी चर्चा, हे बाबासाहेबांचं गणित नेमकं का इकडच्या बाजूला आहे? निश्चितपणे आबासाहेबांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर ते कुणालाच म्हणजे अपेक्षित नव्हतं आणि त्याच्यानंतर 2 महिने मी विचार करत होतो की आपण थांबलं पाहिजे का आणि कशासाठी थांबायचं. कारण थांबणं हा माझ्या मनात ज्यावेळेस आलं त्याचं कारण होतं की इथला जो गोरगरीब वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांची मागणी होती की बाबा तुम्ही थांबलं पाहिजे. आणि मग मी 2 महिने विचार केला. माझ्या घरातल्या सर्व कुटुंबातल्या सर्व सदस्यांसोबत चर्चा केली, नातेवाईकांसोबत चर्चा केली आणि इथल्या तालुक्यातल्या जे काही केडर आहे सर्व छोट्या कार्यकर्त्यापासून नेते मंडळींपर्यंत सर्वांसोबत चर्चा केली. आणि मग त्यांनी आग्रह धरला की आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे आणि आम्हाला वाटतं की तुम्ही थांबलं पाहिजे. आणि केडरच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी थांबलेलो आहे. निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्र वेगळं आहे, राजकारण किंवा सामाजिक क्षेत्र हे वेगळं आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला सेवा देता येतात. आबासाहेबांनी म्हणजे मी वैद्यकीय क्षेत्रात येण्यामागं त्याचं कारणच आबासाहेब आहेत. मला एरोनॉटिकल इंजिनियर किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग करायची होती, पण 12वीच्या परीक्षेच्या अगोदर 1 महिना आबासाहेबांसोबत चर्चा झाली आणि आबासाहेबांनी सांगितलं की आपल्या कुटुंबाने परंपरेने लोकांची सेवा केलेली आहे. सेवाभाव हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त आहे आणि निश्चितपणे आपण त्या माध्यमातून सेवा करणं काळाची गरज आहे. त्या कारणाने मग वैद्यकीय क्षेत्र निवडलं. मग 1.5 वर्ष मी छत्तीसगडमध्ये एका सेवाभावी संस्थेसोबत काम केलं, नाममात्र मानधनावरती, आणि व्हॉलंटरीली मी गेलो होतो. आवडलं मला, म्हणजे छत्तीसगडसारख्या आदिवासी भागात काय सुविधा असतात आणि आपल्यासारख्या तरुणांनी तिथं जाऊन का काम करायचं आहे, काळाची गरज आहे. आणि मग इथल्या केडरने निर्णय घेतल्यानंतर मला थांबावं लागलं. या क्षेत्रात काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, वैद्यकीय क्षेत्रात तर मी सेवा देतोच विविध मार्गाने. कुणाला महात्मा फुले आरोग्यदायी जनयोजनेमध्ये आपल्याला एखादं ऑपरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सहकार्य करतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, किंवा या तिन्हीमध्ये बसत नसेल तर डॉक्टरांशी आमचे जे काही सहकारी आहेत वैद्यकीय क्षेत्रात त्यांना विनंती करून आपण त्यांचे थोडेफार पैसे कमी करू शकतो, या माध्यमातून त्यांना मदत करतो. याच्या व्यतिरिक्त सामाजिक जीवनामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या खूप छोट्या मोठ्या अडचणी असतात. म्हणजे PM किसानचं नावात दुरुस्ती करण्यासाठी जर एखाद्या गोरगरीब शेतकऱ्यांकडून इथले कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी 100 आणि 200 रुपयाचे
पैसे मागत असतील तर मी त्या ठिकाणी जबाबदारीनं जाऊन माझं कर्तव्य म्हणून त्या शेतकऱ्या म्हणजे भ्रष्टाचार होऊ नये ह्याच्यासाठी काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. कारण 50-60 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कधीही त्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या मागच्या 5 वर्षात किंवा 4 वर्षात घडताना दिसत आहेत. त्याच्यावर काम करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. क्षेत्र जरी वेगळं असलं तरी विविध क्षेत्र म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर विविध भागातून गोरगरीब शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कष्टकरी वर्गांना कशा पद्धतीने सेवा देता येईल ह्याची जबाबदारी उचलून मी काम करतो आहे. हे सगळं आहे आणि अशा पद्धतीनं निकाल 4 जूनला आहे. सांगोल्याचं गणित सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा आपण बघतोय वेगवेगळ्या माध्यमांच्यातून ओपिनियन पोल येत आहेत, एक्झिट पोल येत आहेत, निवडणुकीत चाचणीनंतरचे कल येत आहेत. डॉक्टरांचा बाबासाहेब देशमुखांचा माडाचा एक्झिट पोल संख्येत किती असणार आहे? 1 ते 1.5 लाखाच्या फरकाने धैर्यशील भैया निश्चितपणे निवडून येतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. निश्चितपणानं सांगोल्याच्या मातीमध्ये पुरोगामी विचारांचं बीज ज्या नेतृत्वानं त्या ठिकाणी जोपासलं ते भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सांगोला विधानसभेचं शेकाप पक्षाचं पुढचं भविष्य म्हणून संपूर्ण केंद्र ज्यांच्याकडे बघते ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्याबरोबर त्या ठिकाणी संवाद साधत होते. महाविकास आघाडीच्या विजयाचा त्या ठिकाणी त्यांनी निर्धार त्यांच्या बोलण्यातून व्यक्त करून दाखवला. चांगल्या मतानं महाविकास आघाडी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभारी घेईल आणि सांगोल्यामधून पुन्हा एकदा भाई गणपतराव देशमुखांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आपल्याला साथ देतील हीच अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. AB मराठी न्यूजसाठी कॅमेरामन गोपाळ माळीसह मी समाधान काळे, सांगोल्याहून.